नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीची जी काही युनिट 3 आहे त्यामधील पहिली पोएम व्हाय या पोएमचं वॉर्मिंग अप, इंग्लिश वर्कशॉप आणि मार्जिन क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 8वीचे जे काही पूर्ण लेसन आहे त्याची लिंक, प्लेलिस्टची लिंक, त्याचबरोबर इम्पॉर्टंट ग्रामर त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही ग्रामर आणि इंग्लिशचे जे चॅप्टर्स आहेत ते चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया व्हाय ही जी पोएम आहे या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घ्यायला. 3.1 व्हाय पोएमचं वॉर्मिंग अप पासून सुरुवात करतोय आपण. त्यातील चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे बघा. चिटचॅटचे जे उत्तर असतात ते तुम्ही तुमच्या मनाने वेगळे पण लिहू शकता. मी तुम्हाला एक गाईड म्हणून इथे उत्तर दिलेले आहेत. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन्स? आपण प्रश्न का विचारतो? उत्तरात तुम्ही लिहू शकता, वेन वी आर व्हेरी क्युरियस टू नो एनिथिंग अँड गेन नॉलेज. जसं आपण काय असतो, खूप क्युरियस असतो कुठल्याही गोष्टीसाठी, जाणण्यासाठी उत्सुक असतो, एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि नॉलेज मिळवण्यासाठी, त्यावेळेस आपण काय करतो, प्रश्न विचारतो. डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स? आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात का? उत्तरामध्ये लिहू शकता तुम्ही, मोस्ट ऑफ टाईम वी गेट आन्सर्स ऑफ ऑल क्वेश्चन्स. बऱ्याच वेळेस आपला जे प्रश्नाचे उत्तर आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. बट सम टाईम वी डू नॉट गेट आन्सर्स इफ क्वेश्चन्स आर कन्फ्युजिंग अँड डिफिकल्ट. परंतु बऱ्याच काही वेळेस काय होतं, तर आपल्याला उत्तर मिळत नाही, कारण प्रश्न जे असतात ते कसे असतात, कन्फ्युजिंग असतात, गोंधळ उडवणारे असतात किंवा मग अवघड असतात. डिफिकल्ट म्हणजे अवघड असतात, कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळ उडवणारे, गोंधळ निर्माण करणारे काही प्रश्न असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्याला त्या प्रश्नाची उत्तर मिळत नाहीत. प्रश्न क्रमांक 3 आहे, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन अवर लाईफ? जे प्रश्न असतात ते आपल्या आयुष्यामध्ये किती युजफुल म्हणजे वापरण्यायोग्य आहेत. ओके, क्वेश्चन्स हे आपल्या आयुष्यात कसे वापरण्यायोग्य आहेत, तर आपण त्याचं उत्तर लिहू शकतो, दे आर युजफुल फॉर अस. ते आपल्याला उपयोगाचे आहेत. बिकॉज, कारण वी गेट नॉलेज फ्रॉम इट, कारण आपल्याला त्यापासून काय मिळतं, तर ज्ञान मिळत असतं. प्रश्न क्रमांक 4, डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स? आपण क्रिटिकली विचार करू शकतो का प्रश्नांशिवाय? उत्तरात लिहू शकता तुम्ही, वी कॅनॉट थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स. आपण क्रिटिकली विचार करू शकत नाही. ओके, चौकसपणे विचार करू शकत नाही. कशाशिवाय? तर प्रश्नाशिवाय. ओके, पुढचा प्रश्न आहे, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स? कुठलेही 5 WH वर्ड्स तुम्हाला सांगायचे ज्याच्यापासून काय तयार होतं, तर प्रश्न तयार होत असतो. आता मी काही उत्तरामध्ये दिले बघा, ज्यामध्ये WH वर्ड्समध्ये बघा, वॉट, विच, हू, वाय, वेअर, हुज, हुम, विच, हाऊ, हे असे WH वर्ड्स आहेत की जे प्रश्न बनवण्यासाठी वापरले जातात. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 1. त्यामध्ये काय दिलं बघा, मेनी व्हाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहुड मस्ट हॅव बीन आन्सर्ड बाय नाऊ. आता तुम्हाला जे लहानपणी का व्हाय म्हणून जे प्रश्न पडले होते, त्या प्रश्नांची जी अनेक प्रश्न जे असे पडले तुम्हाला, त्याची तुम्हाला काय झालेच ना, आतापर्यंत उत्तर मिळालेली असतीलच. येट यू मे वॉन्ट टू नो द व्हाय ऑफ मेनी फॅक्ट्स. तरी पण अजूनसुद्धा तुम्हाला काही अशी व्हायची उत्तरं तुम्हाला अजून जाणून घ्यायची असतील. राईट डाऊन 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिझन कॉजेस. आता मग तुम्हाला ते जाणून घ्यायचे प्रश्नाची उत्तर आहेत, ती प्रश्न तुम्हाला काय करायचे, तर इथे लिहायचे आहेत. 1 इज डन फॉर यू, तुमच्यासाठी एक दिलेलं आहे. जसं उदाहरण, वाय डू पेंग्विन्स लाईव्ह ओनली इन पोलार रिजन्स? ओके, जे की पेंग्विन्स असतील ते पोलार रिजनमध्येच का राहतात? आता आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. आता ही मला पडलेले प्रश्न किंवा मग अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकता, तुम्हाला आणखी वेगळे प्रश्न वाटत असतील ते. जसं नंबर 1 आहे, वाय इज देअर नो आईस इन डेझर्ट? आता जे काही डेझर्ट असतं त्याच्यामध्ये आईस का बरं नसतो, बर्फ का बरं नसतो वाळवंटामध्ये? वाय सी वॉटर इज सॉल्टी? आणि जे समुद्राचं पाणी आहे ते सॉल्टी का बरं आहे, खारट का बरं आहे? वाय डू वी स्टडी हिस्ट्री? आपण इतिहासाचा अभ्यास का करतो? वाय कॅनॉट वी ब्रीथ इन वॉटर लाईक फिशेस? आता ज्या काही मासे जे असतील जे काय करतात, तर श्वासोच्छ्वास घेत असतात पाण्यामध्ये, तसं आपण का बरं घेऊ शकत नाही? वाय डू द सन रायजेस इन द ईस्ट? आणि जो सन आहे तो नेहमी का बरं पूर्व दिशेलाच उगवत असतो? हे प्रश्न मला पडलेले आहेत की अशा प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके, पुढचा आहे, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन्स वर्ड टू कंप्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. ओके,
आता तुम्हाला काय तर कंसात दिलेलं जे उत्तर आहे, जसं मुंबई दिलेलं आहे बघा सुरुवातीला, ते आन्सर येईल अशा प्रकारचा WH वर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तर पहिला आहे बघा, डॉट 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 इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता याचा आन्सर आला पाहिजे मुंबई, असं तुम्हाला WH वर्ड शोधून लिहायचं आहे. तर आन्सर मी डिरेक्टली दिलेले आहेत बघा. तर आन्सर मी तुम्ही शकता व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. व्हॉट हा शब्द तुम्हाला तिथे टाकावं लागेल. तर व्हॉट टाकल्यानंतर तुम्हाला आन्सर देता येईल त्याचं मुंबई. पुढचं आहे डॉट 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 इज युअर स्कूल लोकेटेड. ओके, तर त्यासाठी तुम्ही व्हेअर हा शब्द टाकणार आहात. व्हेअर इज युअर स्कूल लोकेटेड. ओके, आन्सर असेल ऑन SB रोड. डॉट डॉट इज युअर एक्झामिनेशन गोईंग टू बिगिन. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता व्हेन. मग त्याचा आन्सर येईल तर नेक्स्ट मंडे, आहे की नाही. म्हणजे व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोईंग टू बिगिन. फोर्थ, डॉट 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 डज द ओल्ड मॅन वॉक. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता हाऊ. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. तर आन्सर तुम्ही लिहिणार त्याचं स्लोली. ओके, फिफ्थ क्वेश्चन आहे बघा, डॉट 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 कलर इज युअर फेवरेट. आन्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता विच कलर इज युअर फेवरेट. ओके, WH वर्ड विच तुम्हाला वापरावं लागेल तिथे, त्यावेळेस तुम्ही त्याचा आन्सर येऊ शकतं ब्ल्यू. म्हणजे दुसरे WH वर्ड तिथे चालणार नाहीत. डॉट 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 टीचर्स यू इंग्लिश. ओके, तर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता बघा हू टीचर्स यू इंग्लिश. हू इथे काय असेल तर आन्सर हू असेल. हू टीचर्स यू इंग्लिश. पुढचं आहे बघा 7, डॉट 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 आर यू लेट टू स्कूल. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहिणार आहात व्हाय. व्हाय आर यू लेट टू स्कूल. नंबर 8, डॉट 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 पेन हॅव यू बॉरोड. आन्सर असेल तर तुमचं त्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात हुज पेन हॅव यू बॉरोड. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही घेणार आहात WH वर्ड. मार्जिन क्वेश्चन्स आहेत बघा, 4 मार्जिन क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर दिलेले आहेत. तर पहिला मार्जिन क्वेश्चन आहे, इज द लिटल बॉय रिअली क्युरियस. जो लिटल बॉय होता, लहान मुलगा होता, तो उत्सुक होता का. ओके, हाऊ डू यू नो इट. आणि तुम्हाला ते कसं कळू शकेल, ओके नाही, ते जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता का कुठलीही गोष्ट असेल तर. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा क्युरियस म्हणजे उत्सुक असणे. ओके, द लिटल बॉय इज रिअली क्युरियस. जो लहान मुलगा होता तो नक्कीच क्युरियस होता, उत्सुक होता. बिकॉज कारण ही आस्क क्वेश्चन इन होल पोएम. कारण तो पूर्ण पोएममध्ये प्रश्न विचारतो आहे. ही वॉन्ट्स आन्सर ऑफ दीज क्वेश्चन्स. आणि त्याला त्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स. त्या मुलाला जो आहे त्याला क्लाउड्सबद्दल काय जाणून घ्यायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा ही वॉन्ट्स टू नो दॅट व्हॉट मेक्स क्लाउड अँड व्हाय दे क्रॉस द सी. त्याला जाणून घ्यायचं आहे की हे जे क्लाउड्स आहेत त्याला कोण बनवतं आणि काय कशामुळे ते बनतात आणि व्हाय दे क्रॉस द स्काय. आणि ते हे जे स्काय आहे ते का बरं क्रॉस करतात. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलूज. ओके, बेलूज म्हणजे काय तर भाता ज्याला आपण म्हणतो, एक ॲपरेंटस असतं ते हवा फुकण्याचं. तर विंड ब्लोज आउट ऑफ बेलूज. ओके, फुकणी ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये, हवा ब्लो केली जाते त्या बेलूजमधून. ओके, जिथून एअर ब्लो केली जाते फुंकणी मारण्यासाठी, मग त्याला फुंकणी असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट हेल्प्स द डक टू राईज. ओके, डो. व्हॉट हेल्प्स द डो टू राईज. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता इट्स हेल्प डो टू राईज. डो म्हणजे काय तर मळलेली पीठ ज्याला आपण म्हणतो. इट्स हेल्प द डो टू राईज. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. इंग्लिश वर्कशॉप त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, रीड द पोएम वाचा. डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. आणि जे काही ब्लँक्स दिले जातात, हा जो प्रश्न आहे ते डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला दिलेले आहेत. जे ब्लँक्स आहेत ते तुम्हाला काय करायचे तर ॲक्शन वर्डने तुम्हाला ते भरायचे. जसं वूड, पोएममध्ये वूडचं काय आहे तर ते स्विम होतो आहे, म्हणजे स्विम हा त्यासाठी ॲप्रोप्रिएट ॲक्शन वर्ड आहे. मार्बल्स काय तर ते सिंक होतात म्हणजे बुडत आहेत, डुबत आहेत. स्टार्स जे असतील ते आकाशात काय होतात तर शाईन होत आहेत, चमकत आहेत. विंड म्हणजे काय तर हवा काय होती तर वाहती. ब्लो म्हणजे वाहने. सन म्हणजे काय, सन काय होतं तर सिंक होतोय, बुडल्यासारखा वाटतोय. त्यानंतर फ्लावर्स, जे काही फ्लावर्स असतील ते मरत आहेत. त्यानंतर पुढचं आहे ओशियन. ओके, ओशियन जो समुद्र आहे तो एप्स अँड फ्लॉज. ओके, द एप्स म्हणजे काय तर OT.
ओके, भरती ओटीचं काम चालू आहे समुद्राचं. फिश म्हणजे काय, मासे. ओके, तर गिल्स हा शब्द आहे ते. ओके, त्यासाठी. रेन फॉल्स, पाऊस पडतोय. आईस मेल्ट, जो काही आईस आहे बर्फ तो वितळतोय. बीज स्टिंज, आणि ज्या बीज आहेत त्या काय होतात, तर बी म्हणजे काय, तर मधमाशा, त्या काय करतात, तर डंक मारण्याचं काम करत आहेत. ओके, हे त्याचे ॲप्रोप्रिएट वर्ड्स आहेत. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन नंबर 2. डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स शोधून तुम्हाला लिहायचे पोएममधून. ओके, 6 लिहायचे, 7 दिले आहेत. बेल्ट मेल्ट, राईम होतं एकमेकासोबत. क्राय ट्राय, स्टोन बोन, फ्लाय स्काय, ड्रिंक सिंक, नोज फ्लोज, सीझन रिझन. हे काय, तर रायमिंग वर्ड्स आहेत. ओके, ह्या पेअर्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत, ते तुम्ही लिहू शकता उत्तरामध्ये. पुढचा प्रश्न आहे व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. आता ही जी लाईन आहे, या 2 लाईनमध्ये तुम्हाला दिसतं की व्हाय हा शब्द रिपीटेडली आलेला आहे. सो इट इज अ फिगर ऑफ स्पीच कॉल्ड रिपिटेशन. त्यामुळे याला काय म्हणतात, तर रिपिटेशन असं म्हणतात. म्हणजे तो एक फिगर ऑफ स्पीच आहे, त्याला रिपिटेशन असं म्हणतात. जो व्हाय वर्ड पुन्हा पुन्हा वापरलेला आहे त्या लाईनमध्ये, त्या 2 लाईनमध्ये. त्यामुळं हे उदाहरण आहे रिपिटेशन या फिगर्स ऑफ स्पीचचं. ओके, अलंकाराचं. रिपिटेशनमध्ये काय दिलं बघा, इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच 1 or 2 वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन काय, तर एक अलंकार आहे. यामध्ये आपल्याला दिसतं की 1 or 2 वर्ड्स आर रिपीटेड. 1 किंवा 2 जे वर्ड्स असतात, शब्द असतात, ते रिपीटेड येतात, पुन्हा पुन्हा वापरले जातात एकाच वाक्यामध्ये. एक्झाम्पल, सन सन, इट गिव्ज मी अ ग्रेट जॉय. सन, आता सन आणि सन हा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे. ओके, त्यामुळे ते एक्झाम्पल आहे रिपिटेशनचं. नाव फाइंड आउट लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. आता तुम्हाला पोएममधून शोधायच्या लाईन्स ज्यामध्ये रिपिटेशन दिसतात. आता बऱ्याचशा लाईन आहेत, त्या 2 तुम्हाला मी दिलेल्या आहेत बघा. व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव. व्हाय रिपीट झालेलं आहे बघा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल सिंक. आता व्हाय इथे पुन्हा रिपीट झालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द वेब डायग्राम. आधी खाली दिलेली वेब डायग्राम आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. उत्तर डिरेक्टली दिलेली आहेत. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो, जो लहान मुलगा आहे त्याला जाणून घ्यायचं आहे किंवा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर काय आन्सर याच्यामध्ये दिले बघा. व्हाय आईस शूड मेल्ट. ओके, व्हाय कोल शूड बर्न. ओके, जो कोळसा आहे तो काबर जाळला जातो, आईस काबर वितळतं. व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय, मुलं काबर उडू शकत नाहीत. त्यानंतर व्हाय द यीस्ट शूड मेक द डो टू राईज. व्हाय बीज शूड स्टिंज. देन व्हाय स्टार्स शूड शाईन. ओके, हे त्याचे आन्सर्स तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5 आहे कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. खाली जे काही दिलेले ब्लँक्स आहेत त्या ब्लँक्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. तर पहिले आहे बघा वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू इन्व्हायरमेंट. ओके, काही वर्ड्स जे आहेत ते इन्व्हायरमेंटशी म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड आहेत, ते वर्ड्स तुम्हाला शोधून लिहायचे पोएममधून. तर त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. विंड दिलेला आहे. क्लाउड, स्टोन म्हणजे दगड, स्काय म्हणजे आकाश, फ्लावर म्हणजे फुलं, आणि स्टार्स म्हणजेच तारे. पुढचा आहे वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स अँड इन्सेक्ट. आता ॲनिमल्सशी रिलेटेड काही वर्ड शब्द आले आहेत, फ्रूट्सशी रिलेटेड काही शब्द आले आहेत, इन्सेक्ट किड्यांशी रिलेटेड काही शब्द आले ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये स्पायडर, स्टिंच, फ्लाईज, फिश, सीड्स आणि ॲपल कोर हे काय तर काही वर्ड्स आहेत जे फ्रूट, ॲनिमल आणि इन्सेक्टशी रिलेटेड आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल. असं गृहीत धरायचं की तुमच्या शाळेतला एक वरिष्ठ विद्यार्थी हॅज वोन अ नॅशनल लेवल क्विज कॉम्पिटिशन. जो काय झालं तर नॅशनल लेवल क्विज कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे राष्ट्रीय पातळीवर झाली जी प्रश्नमंजुषा आहे त्यामध्ये तो जिंकला आहे. फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. 8 ते 10 प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो. ओके, मुलाखत घेण्यासाठी जे प्रश्न वापरले जातात ते. दॅट यू वूड आस्क वेन यू इंटरव्ह्यू हिम. ज्यावेळेस तुम्ही काय करणार, त्याचा इंटरव्ह्यू घेणार त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्न विचारायचे आहेत. ॲट द स्कूल असेंब्ली अबाउट द अचिव्हमेंट, म्हणजे तिने अचिव्हमेंट जे मिळालेलं आहे त्या संदर्भातचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर ग्रेट सक्सेस. मला तुला कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन करायला आवडेल, तू जे काही साध्य केलं, तू जे काही यश मिळवलं आहे त्या गोष्टीसाठी. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग दिस कॉन्टेस्ट. तुला कसं वाटत आहे ही कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर, हा पहिला प्रश्न. हू हॅज इन्स्पायर्ड यू टू टेक पार्ट इन दिस क्विज कॉन्टेस्ट. कोणी तुला प्रेरणा दिली या क्विज कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी.
या प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेण्यासाठी. हाऊ वर युअर फॅमिली रिॲक्टेड वेन दे केम टू नो अबाउट युअर अचिव्हमेंट. तुझ्या फॅमिलीचं रिॲक्शन काय होतं जेव्हा किंवा कशा प्रकारे त्यांनी रिॲक्ट केलं जेव्हा त्यांना कळालं की तू जिंकलास किंवा तू हे अचीव्ह केलंस, साध्य केलंस. टू हुम विल यू गिव्ह क्रेडिट ऑफ दिस सक्सेस. कोणाला तू या सक्सेसचं क्रेडिट देशील, या यशाचं क्रेडिट तू कोणाला देशील. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस कॉन्टेस्ट. तू ही कॉन्टेस्ट कशा प्रकारे प्रिपेअर केली होतीस, म्हणजे तयारी कशी केली होती या कॉन्टेस्टची. ओके. त्यानंतर आहे या स्पर्धेची आपण म्हणू शकतो, कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा. व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन. तुझा आता भविष्याचा प्लॅन काय आहे. विच बुक्स डिड यू रेफर फॉर दिस कॉन्टेस्ट. या कुठलं पुस्तक तू रेफर करतोस या केलं होतंस या स्पर्धेसाठी. हू हेल्प यू फॉर प्रिपरेशन. तुला प्रिपरेशनसाठी तयारी करण्यासाठी कोणी मदत केली. व्हॉट इज द रोल ऑफ आवर स्कूल इन युअर सक्सेस. आपल्या शाळेचा काय रोल आहे तुझ्या या यशामध्ये. व्हॉट मॅसेज वूड यू लाईक टू गिव्ह टू अपकमिंग जनरेशन. आता येणाऱ्या जनरेशनला तुला काय मॅसेज द्यायला आवडेल. ओके. आता खाली एक वर्ड चेन दिली बघा, कम्प्लीट द वर्ड चेन. जसं एक्झाम्पल दिले त्यांनी ईट टायगर. ईटचा शेवटी टी आलं आहे, मग टीपासून नवीन शब्द बनवायचा टायगर. मग टायगरच्या आर शेवटी आला आहे, मग आरपासून नवीन वर्ड बनवायचा. शेवटी एन आलं आहे रनच्या, तर एनपासून नवीन वर्ड, मग नोस बनवला आपण. ओके. NOSE ई आलं आहे शेवटी, तर इज याचा वर्ड बनवला आहे. तर ही शब्द दिलेला आपला ती वर्ड चेन तुम्हाला कंप्लीट करायची. ओके. स्कायच्या शेवटी वाय आलं आहे, तर त्यापासून याक YAK. मग आता केपासून शब्द तुम्हाला शोधायचा आहे. डायरेक्टली उत्तर बघूयात काय दिलं बघा. स्काय नंतर स्कायच्या शेवटी वाय येते, त्यापासून याक शब्द तयार करता येतो. याकच्या शेवटी के येतं, तर केपासून काईटच्या शेवटी ई येते, तर ईपासून इंजिनियर. आर येते, तर आरपासून शेवटी रीडर. तुम्ही असं बनवू शकता. त्यानंतर पुढचा एक क्लाउडच्या शेवटी डी आलं आहे, त्याच्यापासून डक शब्द तयार होतो आहे. के आलं आहे, त्यापासून तुम्ही किंग तयार करणार आहात. किंगच्या शेवटी जी येते, त्यापासून गोटच्या शेवटी टी येते, त्यापासून टीचर हा शब्द तुम्ही लिहू शकता. विंडच्या शेवटी डी येते, तर आपण डॉक्टर शब्द लिहिला आहे. डॉक्टरच्या शेवटी आर येते, तर आरपासून आपण रॅट लिहिला आहे. रॅटच्या शेवटी टी येते, तर आपण त्यापासून टायगर लिहिला आहे. टायगरच्या शेवटी आर येते, त्यापासून आपण रबर शब्द लिहिला आहे. ओके. स्टार आरपासून रिलेटिव्ह, ईपासून एलिफंट आणि टीपासून टोमॅटो. वायपासून येस्टरडे, पुन्हा वाय येतं, यापासून यान, एनपासून नीड आणि डीपासून डॉग. हे शब्द तुम्ही लिहू शकता. ओके. आय होप तुम्हाला ही जी पोएम आहे त्या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप याची प्रश्न उत्तर तुम्हाला चांगली प्रकारे समजलेली आहेत. काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करू शकता, तर इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ, त्याचबरोबर इंग्लिश जे ग्रामर महत्त्वाचं आहे त्याचे पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. ओके. बघत राहा आपला चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. ओके. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.